प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यातला संघर्ष, प्रत्येक जीवनाची वाटचाल, शेतकऱ्याचं जीवन. पूर्वीच्या काळातली शेती आत्ताची शेती यामधला तफावत बराचसा आहे. अनेक आधुनिक काळामध्ये गोष्टी आल्या, तंत्रज्ञान आलं, पण बापाचं कष्ट आठवलं की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. 6 वर्ष पूर्ण झाली आज बाप सोडून गेलेला. 15 वर्षापूर्वी म्हणजे शाळा शिकत असताना, शाळा कॉलेज शिकत असताना बाप कधीतरी म्हणायचा, पोरा हो, आज शेतामध्ये बरंचसं काम आहे, मजूर मिळत नाही. कारण त्यावेळेस तंत्रज्ञान नव्हतं, मजूर सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी पळत होती, मजूर कमी मिळायची आणि सर्वच शेती मजुरीवर परवडत नव्हतं. म्हणून सुट्टीच्या काळात तरी आपल्या लेकरांनी थोडंफार काम केलं तर शेतीमध्ये सहकार्य होईल आणि त्यातलेच उत्पन्नातले 2 रुपये आपल्या घरामध्ये राहतील आणि आपल्या कुटुंबाची गुजराण होईल, असा विचार प्रत्येक शेतकरी बाप करायचा. आमचा सुद्धा बाप म्हणायचा, पोरा हो, आज शनिवारची दुपारची सुट्टी आहे बरं का, तुमची शाळा सुटल्यानंतर दोघंही, मोठा भाऊ लहाना भाऊ या आणि 2 मुली, 4 जण शेतात सोबत या. शनिवार दुपारून काम करा आणि रविवार थोडासा वेळ द्या. कापूस वेचणीला बाया मिळत नाही आहेत, तुम्ही थोडंसं सगळेजण मिळून काम करा, तुमच्या आईला मदत होईल रे वागा हो. दुपारी शाळेत हसत हसत यायचं, काम करायचं आणि त्याच विषयानुसार आजच्या 21व्या काळामध्ये पिझ्झा मिळतोय, बर्गर मिळत आहे, सर्व काही पाहिजे त्या वेळेत मिळते, पैशाला किंमत राहिली नाही. पण 15 वर्षा आणि 20 वर्षापूर्वीचा काळ जर बघितला तर सर्वसामान्य शेतकऱ्याला फक्त आठवडी बाजार असायचा आणि त्याच बाजारातून आपल्या कुटुंबाला काहीतरी आणायचं आहे. सरासरी बराचसा शेतकरी फक्त बाजारात गेल्यानंतर पाव किलो चिवडा आणि त्याच्यामधून घरी आल्यानंतर 5 हिस्से 4 हिस्से त्याच्या घरात जेवढे काही मेंबर आहे तेवढ्या मेंबरनुसार त्याची वाटी करायची. पण बाप हा विसरायचा की स्वतःचा वाटाच न करता फक्त लेकरांचा आणि पत्नीचा वाटा करायचा आणि नंतर पत्नीने त्या नवऱ्याकडं बघायचं आणि लेकरांनी हळूच आपला वाटा खायचा, पण पत्नी आपला स्वतःचा वाटा अर्धा करून पुन्हा त्या नवऱ्याला देऊन असं त्या काळाचा कुटुंब गुजराण व्हायची. पण आत्ताच्या परिस्थितीनुसार काळ बदलत गेला आणि शेतकऱ्यांची परिस्थिती त्या काळात जी आनंदात जगण्याची होती, आज भयानक परिस्थिती त्यापेक्षा आलेली आहे. कारण शेतीतली वाटाघाटी झाली, शेतीतलं उत्पन्नात वाढ जरी झालेली दिसत असेल तरी शेतीतला अफाट खर्च वाढला आणि आज हवं ते मिळतंय, पाहिजे ते मिळतंय. पण ज्या 15-20 वर्षाच्या काळापूर्वी शेतकरी आत्महत्या आम्हाला पाहायला मिळत नव्हत्या, त्या आत्महत्या खऱ्या अर्थानं या 10 वर्षामध्ये पाहायला मिळत आहेत. मग शेतीच्या बाबतीमध्ये पूर्वीचा